फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आरोपांची राळ उठवली आहे। महिला डॉक्टरने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा संशय आहे असा खळबळजनक दावा सुषमा अंधारे यांनी केलाय। तर महिला डॉक्टरवर पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव होता असा आरोप आता एका कुटुंबियाने केलेला आहे। बघूयात। फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी अनेक तर्क लावले जातात। मृत डॉक्टरच्या हातावरील सुसाईड नोटमध्ये पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने, प्रशांत बनकरचा उल्लेख करण्यात आला। आता या प्रकरणातील अनेक त्रुटी आणि संशयास्पद बाबींवर बोट ठेवत सुषमा अंधारेंनी खळबळजनक आरोप केलेत। महिला डॉक्टरची आत्महत्या नव्हे तर तिची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला आहे। या प्रकरणात फक्त गोपाल बदने आणि प्रशांत बनकर हे दोघेच नाहीत तर यात आणखी कुणी आहे का? जी तरुणी 4 पानांचं पत्र लिहू शकते ती हातावर 4 ओळी लिहून जीव का देईल? तिची सुसाईड नोट गायब केली का? रात्री 1 वाजता तरुणीला हॉटेलवर एंट्री कशी दिली? हे हॉटेल रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचे निकटवर्तीय असलेल्या भोसले नावाच्या व्यक्तीचं आहे। त्यामुळे तरुणी हॉटेलवर गेली होती की तिला बोलावलं होतं? बोलावलं असेल तर कुणी आणि का बोलावलं? हॉटेलमधून डॉक्टरांचा मृतदेह उचलण्याची घाई का केली गेली? मृतदेहाची ओळख पटल्यावर तिचे कुटुंबीय येईपर्यंत पोलीस प्रशासनानं वाट का पाहिली नाही? असे खळबळजनक आरोप सुषमा अंधारेंनी केलेत। या हॉटेलमध्ये रात्री 1 वाजता एंट्री का दिली? एकट्या महिलेला हॉटेल मिळतं असं मला तरी माहित नाही। का या हॉटेलवर बोलावलं होतं? हॉटेलवर बोलावलं होतं की गेली होती? हॉटेलवर बोलावलं असेल तर कशासाठी बोलावलं होतं? जर तिची बहीण सांगते की ते हस्ताक्षर तिचं नाहीच आहे तर तिच्या हातावर कुणी लिहिलं? काय चा जीव गेला का? काय ची हत्या झाली का? ते आत्महत्या केली की हत्या केली? आम्हाला दाट संशय आहे की हॉटेलवर बोलून हत्या झालेली आहे। त्यांची हत्या करण्यामध्ये फक्त गोपाल बदने आणि प्रशांत बनकरच आहे की अजून कुणी लोक आहेत? हे 2च चेहरे आपल्याला दिसत आहेत, पण बाकीचे म्हणजे ज्यांची नावं मी मगाशी घेतली या सगळ्या लोकांच्या चौकशा झाल्या पाहिजेत। तिचं तिथे रेंटेड हाऊस होतं, ते सोडून ती एका रूमवर गेली। ती जाताना सीसीटीव्ही आहे, तिने स्वतःहून बुक केलेलं दिसत आहे। त्या दिवसभर म्हणजे तिची बॉडी भेटेपर्यंत आणि ती त्या रूममध्ये आतमध्ये जाईपर्यंत या मधल्या काळात पूर्ण सीसीटीव्ही ऑन होते। त्याचा DVR आम्ही जप्त केलेला आहे। त्याचा बघितलं असता कोणतीही संशयास्पद हालचाल तिथे दिसलेली नाही। तरी परंतु ती लॉजवर किंवा हॉटेलवर का गेली या गोष्टीचा पूर्ण तपास करण्यात येईल की दोन्ही जे आरोपी आहेत ते आणि मृतक हे एकमेकांना ओळखत होते। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी आणखी एक ट्विस्ट आला। 17 ऑगस्ट 2025 रोजी दीपाली निंबाळकर या विवाहितेने आत्महत्या केली होती। या दीपाली निंबाळकरचा पोस्टमॉर्टम अहवाल बदलण्यासाठी आत्महत्या केलेल्या डॉक्टरवर राजकीय दबाव होता असा आरोप साताऱ्यातील पाचांगणे कुटुंबाने केला। ऑगस्ट 2025 मध्ये दीपाली निंबाळकरचं नवऱ्यासोबत भांडण झालं। भांडणानंतर दीपालीने गळफास लावून घेतला सासरच्यांनी असा दावा केला। दीपालीची आत्महत्या नसून हत्या असा आई वडिलांनी आरोप केला। आत्महत्या केलेल्या डॉक्टरनेच दीपालीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बनवला होता। दीपाली निंबाळकरचा पोस्टमॉर्टम अहवाल बदलण्यासाठी आत्महत्या केलेल्या डॉक्टरवर राजकीय दबाव होता असा आरोप केला जातो। राजकीय दबावामुळे आत्महत्या केलेल्या डॉक्टरनं चुकीचा अहवाल दिला। माझ्या मुलीची ही आत्महत्या नाहीच केली तिने, तिचा हा खून केलाय, घातपात केलाय तिचा। पीएमचे रिपोर्ट जे आहेत ना ते आधीपासूनच आम्हाला संशय होता की ते खरे नाहीत, पण हे जेव्हा 4 दिवसापूर्वी महिला डॉक्टरांचे प्रकरण पुढे आलं तेव्हा आम्हाला असं वाटू लागलं की माझ्या मुलीच्या पीएमच्या रिपोर्टवर त्या डॉक्टरांच्या सह्या आहेत, त्यांनीच ते पीएम रिपोर्ट केले। त्याच्यामुळे मला आता असं वाटतंय की आपल्या पण मुलीचं असंच झालेलं आहे, पीएमचे रिपोर्ट बदललेले आहेत। आता जे लेडीज डॉक्टर जे फलटणचे त्यांच्याबाबत जी घटना घडली तर माझं असं म्हणणं आहे की ते आपल्या माझ्या बी कन्येचं सुसाईड झालं तर त्यांनी लेडीज डॉक्टरांनीच ती म्हणजे पीएमचे रिपोर्ट बनवले होते। आमचं आम्हाला असं संशय वाटतोय की ते पीएमचे रिपोर्ट त्यांनीच बनवले होते ना, की त्यांच्यावर कधीतरी दबाव आणून आमचे पीएमचे रिपोर्ट खोटे
केले असावे. महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी फलटण उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणाचा संपूर्ण आढावा घेतला. क्लीन चिट देणं हे मुख्यमंत्र्यांचं काम आहे. एका ऊसतोड कामगाराच्या पोरीचा जीव गेलाय, एका मागासवर्गीय समाजामधनं मोठी झालेल्या पोरीचा जीव गेलाय आणि तोही छळाला कंटाळून आणि सगळ्या सरकारी यंत्रणा त्याच्यात सहभागी आहेत असं तिच्या सुसाईड नोटमधनं समोर येते. हे चांगलं नाही आहे. त्यामुळे तिने जे उंगली निर्देश म्हणजे त्याच्यातनं जे काही दिसत आहेत, ज्यांची नावं समोर येत आहेत, त्यांच्यावरती कारवाई सरकारला करावीच लागेल. काहीही आरोप या ठिकाणी केले जात आहेत आणि ज्याला काही माहिती नाही असेही लोक आरोप करतायत. मला असं वाटतं की अशा संवेदनशील विषयाचं राजकारण करणारे हे दुर्दैवी लोक आहेत. कारण त्यांना मला असं वाटतं की लाईमलाईटमध्ये राहायचं आहे, पण लाईमलाईटमध्ये राहण्याकरता एका गरीब बिचारे आमच्या डॉक्टर भगिनीच्या मृत्यूचं भांडवल काय करता. मी तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही. कडक कारवाई होणार. कोणाची चूक असू द्या त्याच्यावर कारवाई होणार म्हणजे होणार. डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी विरोधक भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांकडे बोट दाखवतात, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांना क्लीन चिट दिली आहे. मात्र आता विरोधकांनी आणखी आक्रमक भूमिका घेत महिला डॉक्टरची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला. साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा.